शपथ घेतली नाही तर मग आम्ही कुणाकडे पाहायचं, असा एक विनवणी म्हणा किंवा त्यांना एक विनंती म्हणा या ठिकाणी आमदारांकडून करण्यात आली आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यामध्ये सर्व आमदारांना यश आलेलं आहे। अवघ्या काही वेळापूर्वीच एक पत्र जे आहे ते एकनाथ शिंदे यांच्या मार्फत तयार करण्यात आले आणि हे पत्र आता राजभवनामध्ये दाखल होईल आणि त्या ठिकाणी 5:30 वाजता एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील अशी माहिती मिळते। त्यामुळे नेमक्या काय काय घडामोडी घडणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। वारंवार आपण पाहिलं की या ठिकाणी गृह खातं जे आहे ते आपल्याला मिळावं यासाठी शिवसेना आग्रही होती, पण कुठेही हे खातं देण्याबाबत अजूनही एक पॉझिटिव्ह संदेश जो आहे तो भाजपच्या वतीनं आलेला नाही आहे आणि त्यामुळेच हे सगळं घोडं अडलंय की काय, ही सगळी नाराजी होते की काय, अशा स्वरूपाच्या बातम्या आणि अशा स्वरूपाचं चित्र जे आहे ते सुद्धा पाहायला मिळत होतं। आणि हेच कारण आहे की आज सकाळी सर्व आमदार जे आहेत ते वर्षा निवासस्थानी दाखल झाले। आणखी एक गोष्ट यामध्ये अशी होती की केवळ 3 जणांचा शपथविधी या ठिकाणी पार पडू नये तर इतर जे मंत्री आहेत, इच्छुक आहे, त्यांचा देखील शपथविधी पार पडायला हवा होता, असा सुद्धा एक जो सूर आहे तो शिवसेनेमध्ये आहे, आमदारांमध्ये आहे। आणि इतका मोठा ग्रँड इव्हेंट होत असताना आपण कुठेही त्यामध्ये दिसणार नाही, संधी हुकली जाईल अशी सुद्धा एक भावना या ठिकाणी व्यक्त करण्यात आली सर्व आमदारांकडून। आणि त्यामुळेच आपण पाहतोय की इतकं मोठं मॅन्डेट आल्यानंतर देखील जर अशा पद्धतीनं छुप्या पद्धतीनं जर नंतर शपथविधी होणार असेल तर मग इतकं मोठं मॅन्डेट असून त्याचा उपयोग नेमका काय होणार हा सुद्धा आताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, जो त्या ठिकाणी बैठकीमध्ये उपस्थित करण्यात आला। बऱ्याच जणांनी खंत सुद्धा व्यक्त केली, पण आपण जर पाहिलं तर कुठेही अद्यापही 3 जणांच्या व्यतिरिक्त कुणालाही फोन कॉल्स गेलेले नाही आहेत आणि फोन कॉल्स आपल्याला कधीपर्यंत येणार याबाबत देखील बोललं जातं की 10 तारखेच्या रात्री आता फोन कॉल देतील आणि 11 तारखेला कॅबिनेट विस्तार होईल, 33 जणांचा शपथविधी होणार आहे आणि यामध्ये 8, 10, 15 असा किंवा 1-2 जागा मागे पुढे होतील असा सुद्धा फॉर्म्युला ठरला आहे, अशी सुद्धा माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते। आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर आजचा दिवस जो आहे तो संपूर्ण 2 वाजेपर्यंत या ठिकाणी एक हाय व्होल्टेज ड्रामा वर्षा निवासस्थानाच्या बाहेर आणि वर्षा निवासस्थानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। सर्व आमदार आहेत त्यांनी एकनाथ शिंदे यांची मनधरणी केली। एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार नव्हते, त्यासाठी एक जे नाव आहे ते सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सिलेक्ट करून ठेवलं होतं। आपण जर शिवसेनेची पत्रिका पाहिली तर यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे यांचं नाव नाही आहे, पण NCP राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांची जर पत्रिका पाहिली तर त्यामध्ये त्यांनी त्यांचं नाव आधीच जाहीर केलेलं आहे। यावरूनच फरक समजून येतो की कुठेतरी हे नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आलेलं आहे, पण आता या सगळ्यांवरती पडदा पडलेला आहे। अवघ्या काही वेळापूर्वीच एक पत्रक जे आहे ते राजभवनाच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती मिळते। सर्व आमदारांना एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यामध्ये यश आले असं म्हटलं तर गैर ठरणार नाही आणि आमदारांच्या बोलण्याखातर, आमदारांच्या आग्रहाखातर एकनाथ शिंदेंनी देखील आता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचं स्वीकारलं असल्याचं बोललं जातंय। काल आपण पाहिलं राजभवनामध्ये स्वतः काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला समर्थन असलेले पत्र राजभवनामध्ये दिल्याचं कबूल केलं आणि त्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांचं देखील नाव मुख्यमंत्री पदासाठी त्या ठिकाणी जाहीर केलं आणि त्याच ठिकाणी 2.5 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचं नाव घोषित केलं होतं। त्यामुळे त्या संदर्भातली जी घडामोड होती ती देखील आपण पाहिली, पण यानंतर काल रात्रीपासूनच बैठकांचा सिलसिला सुरू झाला, कारण गृह खातं जे होतं ते कुठेही त्याबद्दलची जी सूचकता आहे किंवा माहिती आहे ती बाहेर आली नाही आणि गृह खात्यासंदर्भातली जी चर्चा आहे ती शपथविधीनंतर सुरू राहील अशी एक माहिती जी आहे ती बाहेर पडली आणि त्यामुळेच कुठे ना कुठेतरी व्यथित आहेत एकनाथ शिंदे असं सुद्धा बोललं जातंय। आणि त्यासोबतच एक भाजपसाठी ही फार जास्त मोठी गोष्ट नाही गृह खातं सोडणं, असा सुद्धा एक सूर जो आहे तो या सर्व आमदारांमध्ये आहे। त्यामुळे नेमक्या काय घडामोडी घडणार आहे ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, उपमुख्यमंत्री पदाची शपथ जरी एकनाथ शिंदे घेत असेल तरी त्यांना ते वाट पाहत आहेत ते म्हणजे गृह खात्याची, आणि हे गृह खातं भाजप कधीपर्यंत त्यांच्याकडे सुपूर्द करणार याची ते वाट पाहतात। जी माहिती सूत्रांकडून मिळते त्यानुसार गृह खातं देण्यास भाजप तयार नसल्याचं सुद्धा बोललं जात आहे। काल देवेंद्र फडणवीस सुद्धा वर्षा निवासस्थानी दाखल झाले, रात्री चर्चा झाली, बैठक झाली आणि बंद कमऱ्यामध्ये, बंद खोलीमध्ये जवळपास 40 मिनिटं ही बैठक झाली, पण कुठलाही तोडगा निघाला नाही अशी सुद्धा माहिती मिळते। पण बैठक जी आहे ती सकारात्मक झाल्याचं बोललं गेलं आणि त्यामुळे ही बैठक अशाच पद्धतीने, ही चर्चा जी ती अशाच पद्धतीने गृह खात्याबद्दल सुरू राहील असा सुद्धा एक कल होता आणि त्यामुळेच आपण पाहतोय की कुठे ना कुठेतरी एकनाथ शिंदे हे व्यतीत झाले की काय असा प्रश्न या प्रसंगी उपस्थित होतोय। पण ही नाराजी नेमकी कधीपर्यंत दूर होणार हा आताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी ते राजी सुद्धा झालेले आहेत, मात्र तरी देखील पेच कायम आहे असं म्हटलं तर गैर ठरणार नाही आणि हा पेच नेमका कधीपर्यंत सुटणार आहे गृह खात्याचा हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। राजभवनावर पत्र तर गेलेलं आहे,
एकनाथ शिंदे हे आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ जरी घेतली तरी देखील जो पेच आहे गृह खात्यासंदर्भातला तो कायम आहे आणि यावर नेमका पडदा कधीपर्यंत पडणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण दोन्ही नेत्यांना समन्वयाची भूमिका या ठिकाणी घ्यावी लागणार आहे. पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो. एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.